हा तुझ्या संग आज फुगले मी. काय करते फुगू बोलले नाही हिच्या संग मी आज दिवसभर. की मला जरा कारण की का की तू मनीषा तिच्या ताई हॅपी बर्थडे ला का नाही आली? हॅपी बर्थडे ला का नाही आली? मोठ्याने बोल ग. माझ्या नवऱ्याने थोडी ड्रिंक केली होती आतून कडी लावली कडीला कुलूप लावलं चावी खिशात टाकली. मग थोड्या ड्रिंकला भीती कसं सांग बरं. मी नाही घाबरत चावी घाबरली ना चावी बाहेर निघाला. अगं तू लय मिस केला आम्ही. जाऊन दे आता हॅपी बर्थडे नाही आले पण हा. तुझ्या डोळ्यामध्ये ना नादच खराब होणार आहे माझा. काय करणार तू? तेव्हा परत नवऱ्याने कडे लावली कुलूप लावून चावी घेतली. मग काय नवरा करायचं? उई. अगं बाई कालच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या ताई म्हणत होत्या की मनीषा ताई नाही दिसली तर मनीषा ताई पहिले लागती आणि मग मनीषा ताईच काहून नाही आली. अगं लई मला लई रडाई आली माहिती का व्हिडिओ बघितला तर मला रडाई आली डोळे भरून आले. ती म्हणली स्वतःच्या गळ्यात पडून रड अशी नको रडू मेल नको लाईव्ह चालू आहे तेव्हाच गपचीप गपचीप बघितला फटक्यात. पण तू का नाही आली? आता सांगितलंय ना हा तू हा. आलीच का नाही? कडीला कुलूप तोडायचं एका लाठीत तोडायचं कुलपाची direct. चावी खिशात आणि मग मला उघडताच यायला बाहेरच येता येणार. पण तू आमचा भाऊ तुला भेटतो बाई, तू नाही भेट भावाला आमच्या. हा हा रोज नाही देत कधी कधी वाघ होतो सांगितलंय ना कधी कधी मांजर होतो कधी कधी वाघ होतो. दर काय फोडा लागलं तर मला बी घाबरावं लागत ना. वाटत ना. आणि मग हा भेलच पाहिजे. नाही भीते ग नवऱ्याला भीते. तुला आवडला असतं ग, तुला डान्स बिन्स केला असतं, लय भारी होतं. मी भाषण बी भारी केलं असतं राव. भाषण स्वप्नात आलतं भाषण करायला. काय तू त्रिवेळाची तू येईन. नाही वळत कवा बी नाही वळत. हम्म? जाऊन मग याच्या टायमाला बघू डोळ्याच्या टायमाला बघू थोडं बोलतच असतं. आता काय आता नाही डरत मी. डरत नाही अहं. मग? आता येतं मला बोलता येतं आता माईक धरून बोलता येतं. दे तिच्या हातात एक कांगवा विंगवा दे काय झालं. काय बोलावं ते सांगा ना. जाऊन दे जस काय तुझ्या हातात कांगवा आहे चल ते आपल्या माहिती आहे, चल बोल. झाडू अयो, राव कृष्ण. हा हा बोल. माझा पाईप आहे. माईक पाईप आहे म्हणली माझा पाईप आहे. माईक आहे. बोल 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 पटापटा चल. माई प प म्हणली माई क नाही म्हणली. पाईप म्हणले. हा बोल बोल आवर. असं भाषण केलं असत ना. हम्म. सख्या बहिणी सख्या जावा दोघी सख्या बहिणी आणि दोघी सख्या जावा होत्या बर का. आणि आमच्या गावाला आहे ना पहिले येड भोयरे म्हणायचे. ए बा ते नको क्रेडिट देऊ ग प्लीज प्लीज. म्हणायचे त्या नावाने गावाला ओळखायचे. आणि आता आहे ना आणि दरेवाडीला बीड जिल्हा म्हणायचे. तर आता- बीड जिल्हा? हा बीड जिल्हा आता पहिल्यांदा माहित झालं. हा म्हणायचे आपल्या इथं बीड जिल्हा म्हणायचे. म्हणायचे. आणि मग त्या सख्या बहिणी सख्या जावा आल्यापासून आहे ना सख्या बहिणीच्याच नावाने हे गाव ओळखत आहे आता. असं झालंय. असं झालंय आता. मग मला त्याचा आहे ना अभिमान आहे. कधी कधी असं अंगातून थर 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 होत. आणि ती ते थर थर चक्कर होते. माईक माईक जाईन बर. बोलून दिल दोन शब्द मोकळा मन करून दे. माईक लय भारी राव. कुठून आणला तुम्ही? माईक आता ते नवीन सिस्टीम निघलेली आहे. हा ना? बोल रे, दोन शब्द चाल माझे शब्द येतं. हा चाल ना. माईक छान आहे मनीषा आत्या तुमचा. हा, बोल. हा. चोर निकल के धागा. हर्षदा तुला माईक कसं वाटलं मनीषा माईक आत्याचं? कसा आहे माझा? कुठून आणला हो? अगं नवीन सिस्टीम निघलेली आहे आता या मॅचची. आणि ते माईक वाटाशा पुंगळ्या का घालतायत खाली? त्या फुगड्या नाही ते नवीन नवीन आहे त्याचा आवाज आहे ना असं घुमतो पूर्ण असा आवाज आहे ना किंवा कानात धनधन करतो. करतो. हा. वा बाई वा. एक शब्द बोलला ना ते 10 बरे असं ऐकायला येतो असा बुंग बुंग. असं आहे का? हा. वा आम्हाला पण द्या एखादा. नाही आपल्या याच्यात ठेव ना आपण ते आपलंच आहे. बस झालं बाई गुळाचं. वा घरी स्वयंपाक करायचा आहे. ते आपलंच सुट्टी आहे. झाली 6 वाजले निघलो आता आम्ही. मग असे माझे 2 शब्द बोलून मी आता तुम्हाला ते पुढचं नाही येत पण नमस्कार करते. माईक पण खाली धरून नमस्कार. आई ग, लय माईक भारी बाई तुझा. हा पण ह्या माईक मध्ये काम होते किती किती? सकाळच्या पर्यंत आलं का पहिला असं झाडलं होतं की अशी बरं का आल्या आल्या बरोबर झाडून स्वच्छता होती. कोणी जर येडवणी केला का असे असं हाणायचं असतं बरं का असं 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 असं. हा, 2 झाल्या का. आणि तिसरी गोष्ट गपरार. आणि तिसरी गोष्ट
किती भारी बोलायला. लय भारी आवाज बाई, घन- लय घन- भारी घन- बाई. घन करतो. वस्ती गरजती वस्ती. हा वस्ती का? हा, म्हण. तर चला घरी आलोत स्टुडिओवरून, त्याच्यानंतर मस्तपैकी चहा घेतलाय आणि आज काय पावसाचं वातावरण वगैरे काही नाहीये. तर मग चिकन बिर्याणी खायचा मूड झालाय बघा. तर मग म्हणलं चला बनवूयात. तर मग चिकन बिर्याणी म्हटलं की त्याला पुदिना कोथिंबीर ताजी ताजी लागतीच. तर आता इथं पूर्ण गेला होता बघा आमचा काय म्हणतात ना पुदिना पूर्ण जळाला होता, पण पाऊस पडल्यापासून पुन्हा एकदा फुटलाय बघा. आणि ताई तेच तुडू राहिली आता. तर पुढं सगळा पुदिना गेला होता आमचा, काहीच एकच ताजी ताजी एक नंबर, म्हणजे वास पण एवढा भारी येतोय ना याचा. आणि सगळ्या तुळशी पण आमच्या सगळ्या एकत्र झाल्यात आणि पुदिना पण एकत्र झालाय, सगळे एकत्र पुदिना राव दोन्ही एकत्र झाले. हा इकडं पण भरपूर पांगलाय. पण चला ते आता येतं येतं आणि परत मग जळून जातं असं होतं. पाण्यावरून त्याचं अवघड होऊन जातं. पाणी असलं तर बरं आहे, नाहीतर मग परत अवघड होतं. बघा वातावरण कसलं भारी झालंय. तंदुरी तंदुरी आपण तंदुरी हे करू, तंदुरी प्याज करू छान असा मस्त तंदुरीचं सॅलेड आवडतं ना ते लाल, ते सॅलेड करून मस्त हे करून टाकू. आज मस्त झालं. आज मंगळवारचा दिवस आहे, तर मग म्हणलं चला आणूयात आणि मग मस्तपैकी बनवूयात. कारण बिर्याणी प्रेमी आमच्या घरामध्ये सगळेच आहेत, सगळ्यांनाच आवडती. कुणाला असं आवडत नाही असं नाही. ध्रुव, रुद्र, बाबा सगळे सगळे टोटली. मग म्हणलं चला आणायला लावू. आणि मग दाजी म्हणले मी घेऊन येतो, तोवर तुम्ही तयारी करा. मग म्हणलं चला. तर पुदिना तिकडे ती तोडती, कोथिंबीर उपटायची की ताई इकडून तवर. तर काल सध्या आहे ना बिझी शेड्यूल तर 12 महिन्याचे, आणि तरी पण सध्या आता एवढे रक्षाबंधनचा ऑफर सेलचा आपल्या फॅशन स्टुडिओमध्ये धमाका चालू झालाय बघा. काल परवापासून 25 तारखेपासूनच झालाय तसा, 25-26 पासून. पण आता इथून पुढं चांगले 8, 10, 12 दिवस म्हणजे कंटिन्यू राहणारच आहे. त्याच्यामुळं मग आता लोड येणारच आहे. पण चला सकाळ संध्याकाळ जे करायचं ते करायला लागणारच आहे माणसाला. त्याच्यामुळं काही एवढं नाही. तर आज काही पाऊस नाही काय नाही, मस्त बाहेरच आम्ही जेवण करू आता झाल्याच्या नंतर. पाणी किती म्हणजे हे असतं माणसाला, एवढं सुकून गेलेत सगळे आमचे नारळ बघा. एवढे नारळ आलते एका एका झाडाला, किती किती नारळ येतं. पण बिना पाण्या वाचून हे सगळे गेलेत सगळेचे सगळे. इकडं पण बघा आतमध्ये किती सारे घडाच्या घडं आलेत. पण पाणी नसल्या कारणामुळं मस्त आम्ही टँकरनी घातलं. पण जेणेकरून पावसाची कमतरता जी म्हणजे पावसाच्या पाण्याने जे झाडं येतात ते किती तुम्ही वाता तरी पण काही उपयोगच नाही त्याचा. चला जाऊ द्या, याच्याकडे बघूनच जीवाला हे होतं. ताई किती नारळ आलेत बघ आता. बाय 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 बघ आता हे नारळ कसं आहे बघ आता. पण आता त्याला पाणी तेवढं पाणी लागत त्याला. मग आता नारळ पाण्यात नारळामध्ये पाणी जायचं म्हणल्याच्या नंतर किती पाणी लागणार. लय अर्जंट कॉल करायचा आहे. चला मोबाईल ना तोंड कोणीकडे करता त्याचं, पूर्वेकडे करा. हा इकडच, हा हाय तशीच हरकव ना मधोमध आर्यन. तिला तिथं पाणी नाही लागणार. पाणी द्यायला आणि याला उद्या अगं मधोमध तिला वरून पाणी नाही येणार, त्याला लागणार पावसाचं. काय म्हणते, उद्या कट केलं ना, कटिंग करू हे सगळं इथं घासायला लावू. हे सगळं कटिंग करून असं आतमध्ये हे परत छान फुटली बघा ताईंनो. असं वाटलं होतं की जळल आता नाही येणार, पण आली बघा इकडं आणल्याच्या नंतर. कारण मंदिरा पुढं होती तर मग थोडस केअरलेसपणा त्याच्याकडे होत होता. आता इथपर्यंत आली बघा. अजून 8 दिवसात तर अशी जाईल, मस्त शेप होऊन जाईल. आणि हा कट करायची गरज आहे आता, तेव्हा हा शेप दिसून येईल. पण थोडं वाटत होतं अजून हे ग्रो होऊन द्यावा चांगली त्याची ग्रोथ, आणि मग कट करावं. नाही ना त्याला कसं काय माहिती बाई कसं केलं तर त्यांनी. काय नाही, हे ना हे कट केलेलं होतं जागेवर सगळं. आता हे कट करू आपण, बाकी काय आपल्या हिशोबाने. आपल्याला काही शेप माहिती नाही काय, उद्या कट करून. पण यालाय ना जर आत जर घातले ना तर आत एकदम भरीव होईन ती. त्याला आतच घालून देऊ आपण कट करायच्या ऐवजी. मग शेप नाही मग बाहेरून कट करू ना, आत टाकून देऊ सगळ्या फांत्या आणि बाहेरून कट करू. मग तेव्हा ती भारी भरीव दिसणार आहे. आतून भरण ना ती सगळी, पोकळ नाही होणार आत घातल्यावर. मग होईन ना, वरून वरून कट करायचे सगळे पाणी. ट्राय करू आपण, ट्राय करायला काय हरकत नाही. चला कपडे स्वयंपाक करायचा. बोलले तर चला ताईंनो बघा, आज आहे ना 8:45 वाजलेत. अजून 15 मिनिटांनी लाईट येईन आमची.
इन्व्हर्टरवर चालू आहे. आणि आज जरा लवकर काम आवरलं. लवकर कसं आवरलं कारण स्टुडिओवरून यायला मस्त लय उशीर झालता, पण आज भरा 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 पटापटा आवरून घेतलं. कारण आज पोरांना लय भुका लागलेल्या होत्या. पोरं म्हणायचे जेवायला जेवायला, क्लास करूच तर दम नव्हता निघत. तर लवकर आवरल्यावर बघा असं काहीतरी सुस्त तर छान असा बरेच दिवस झाले तुमच्यासोबत अशा काहीतरी होम रेमेडी हे ते म्हणजे आम्ही जे फॉलो करतो, आम्ही जे वापरतो, आम्ही जे करतो, तर ते कसं गडबडीच्या कामामध्ये एवढं घ्यायला करायला जमत नाही, शूट करायला होत नाही प्रत्येक गोष्ट. तर आज वेळ काढून म्हणलं चला आपल्याकडे पण थोडासा वेळ आहे, कारण 10 वाजता 10-10:30 बेडवर जातो. तिथून पुढे काय एडिटिंग वगैरे हा प्रत्येक व्हिडिओ एडिट करायचा दुसऱ्या दिवशीचा ते काम चालतं मस्त लय वेळ 11-12 वाजेपर्यंत. पण आज म्हणलं चला मस्त असे टिप्स आहे बघा जे की बऱ्याच दिवसापासून फॉलो करतो आम्ही, ते तुमच्याशी शेअर करावं. छान असं त्याचा रिझल्ट आहे. स्क्रब म्हणा तुम्ही याला, आणि मस्त आहे एकदम. म्हणजे आता बऱ्याच लाईव्ह मध्ये पण विचारतात बघा तुम्ही स्किनला कोणतं प्रोडक्ट यूज करता किंवा काही कुठल्याही प्रकारचं असं प्रोडक्ट यूज करत नाही, अशाच होम रेमेडीज काय इव्हन फेस वॉश, साबण हे असंही मेन आहे ना. आम्हाला सण दोघींची स्किन पण एवढी सेन्सिटिव्ह आहे ना. जपानचं एक प्रोडक्ट आहे ताईंनो, ते इंडियामध्ये नाही मिळत. फक्त ते मी रात्रीचं थोडंसं वापरते, त्याने काय होतं चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे थोडस अँटी एजिंग आहे ते बाबा, की त्यांनी थोडंसं आपलं वय वाढल्याच्या नंतर बघा आपली ही जी स्किन आहे ती ढिल्ली पडते. तर ती टाईट राहण्यासाठी एक आहे, ती कॉस्टली आहे, इथं इंडियामध्ये तर ते भेटतच नाही. जपानवरनं आणलेलं आहे आणि गेले बरेच दिवस झाले मी ते फक्त झोपताना तेवढंच वापरते, नाही तर कोणतं साबण नाही, शॅम्पू नाही. पण थोडासा चेहऱ्यावरती असा इथं आहे ना रेडनेसपणा कधी कधी येतो इथं एवढ्या भागात, तर त्याच्यासाठी हे मस्त वाला स्क्रब आहे. आणि हे याच्यासाठी रिंकल्स साठी पण आहे हा वाला उपाय. पण आता रेग्युलर ज्या करतील ना त्यांचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर पिगमेंटेशन, काळे वांग, डाग बऱ्यापैकी बघा पहिले आपले रेग्युलर व्हिडिओ यायचे त्यावेळेस सगळ्या ताई विचारायच्या की तुम्ही नाही का सांगा काळ्या वांगावरती उपाय सांगा, मान काळी झाली त्याच्यावर उपाय सांगा. तर तेव्हा बरेचसे काय आम्ही जे करत होतो ते शेअर करत होतो. पण आज आता ताईला म्हणलं चल बाई चोळ माझ्या मानेवरती आणि तुझ्या पण चेहऱ्यावरती चोळ. कारण की प्रेग्नेन्सी मध्ये ना ध्रुवच्या वेळेला मी अक्षरशः ताईला विचारा बघायला ऐकायची नव्हते राहिले, एवढी काळी पडले होते, एवढी काळी. आणि मान तर बापरे बघायला ऐकायचीच नव्हती राहिली. असं असं कसं झालंय दुनियाच्या आखरीत नेमकं मला तर नाही, मी कधी कोणाचं पाहिलं नाही. उलट प्रेग्नेन्सी मध्ये माणूस अजून डिलिव्हरी होईपर्यंत सुंदर दिसत चालतं. हिची गोष्ट उलट झालं, सगळं मी पूर्ण काळी पडले होते. तिथून मान काळी काळी असं काय मला वाटत होतं असं घासून 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 ब्लेड पाण्याने जे वरच हे काढावं की काय, एवढी मान काळी झाली ती. मला वाटायची ही निघन का नाही हिची मान एवढी काळी झालेली, फ्युचर मध्ये काय नेमकं ट्रीटमेंट करावं लागेल. एवढी जर मान काळी मानल्याच्या नंतर सगळं कसं ते व्यवस्थित नाही, सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन होतं. पण ते नंतर झालं आपाप झालं. मग त्यावेळेस माझं झालं होतं 84 किलो वजन बघा डिलिव्हरीच्या जायच्या डिलिव्हरी पर्यंत. मग नंतर एक 8 महिने माझे चांगले 70-72 किलो वजन होतच, म्हणजे भरपूर जाड होते. मग 8 महिने ध्रुव 8 महिन्याचा झाला, त्याच्यामुळे आता वरचं थोडं थोडं खायला लागला. मग मिस्टर राहुलं कमी करायचं, मग मी 3च महिन्यामध्ये पूर्ण कमी केलं होतं. मग ते एक्सरसाइजनी याने त्याने घाम गळाला ना की आपोआप आपली स्किनवरती ग्लो येतो आणि मग आपोआप ती काळवणलेली किंवा डेड स्किनची जी त्वचा आहे ती निघून जाते. मग आपोआप सगळं झालं व्यवस्थित. आणि हा तर उपाय बऱ्याच दिवसाचा आम्ही करतोय. आणि आता जरा जरा वाटायला लागलं, कारण की कसं शरीराची जाडी वाढली ना तर हे तसे असे प्रकार होतात. आणि बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम पण असन बघा की मान काळीचा. तिला म्हणलं चला आवरलंय तर चोळ माझ्या मानला तुझ्या चेहऱ्यावर पण लाव. आता ताई सांगल की कशाने म्हणजे या टोमॅटोनी आणि अजून पुढं काय त्याच्यामध्ये टाकून नेमकं कशाने काय होतं. काहीच नाही बघा. पण मी बघा माझा चेहऱ्याला इथे थोडासा रेडनेस पाना येतो कधी कधी एवढा, किंवा ह्या नाकाच्या ह्या साईडला लाल होती त्वचा एकदम अशी. तर त्याच्यासाठी मी लावते जेणेकरून जी डेड स्किन आहे ती निघून जाईल. आणि बाकी याचे भरपूर असे फायदे यांनी बघा. व्हिटॅमिन ई मिळतं, जे रिंकल्स असतात काळे डाग चेहऱ्यावरचे किंवा वांगाचे डाग, असे बरेचसे फायदे आहेत. तुम्ही एक रोज 5 मिनिटं जरी चेहऱ्यावर बघा. आता मी सांगते काय काय घेतलंय मी. इथं फक्त घरात साखर घेतलेली आहे आपली सिंपल, जी की प्रत्येकाच्या घरात असती. आणि थोडीशी इथं मी हळद घेतलेली आहे. टोमॅटो मधनं कट केला, असा मिक्स करायचं याच्यामध्ये असा,
आणि छान आहे, स्क्रबचं काम करतं. मग तुम्ही मानेवरती चोळा, चेहऱ्यावरती चोळा तुमच्या व्यवस्थित अगदी हलक्या हाताने. पिगमेंटेशनसाठी सुद्धा छान आहे, छोटे छोटे पुरळ येत असतील त्याच्यासाठी सुद्धा भारी आहे. दुसरं काही अशा क्रीम किंवा फेसवॉश हे ते वापरण्यापेक्षा ना हे घरगुती उपाय तुम्ही करून बघा. आम्हाला तर इतका नाद आहे दोघींनाही घरगुती उपायाचा, कारण याच्यावर बघा साईड इफेक्ट काही नसतो, पण एक म्हणजे अनुभव छान येतो याचा. आणि बऱ्याच दिवसाचा कधी टाइम भेटला ना करतो. एक दुसरी एक ट्रिक आहे ग्लोईंगची, ती सांगितलेली आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला. तर आता ही वाली दाखवतोय पहा, जस्ट म्हणलं चला आता करू. तर बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने ना छान असं स्क्रब सगळ्या चेहऱ्यावरती करून घ्यायचं. नेमकं आता मिरर मध्ये लाईट लागे ना, लाईटच नाहीये, आता येईन 10 मिनिटात, 9 वाजत आले. आणि म्हणजे ना छानपैकी सगळं तुम्ही ना ओठांवरती जरी स्क्रब केलं तरी काळे पडलेले ओठ वगैरे असं सगळं काही बघा निघून जातं याने. आणि चेहरा छान असा मस्त चमकतो. छान आहे, मस्त आहे एकदम. दुसरं महागडे स्क्रब वगैरे करण्यापेक्षा आहे ना तुम्ही हे नक्की ट्राय करा, मी तर म्हणा. आणि अजून पण आहे ना बऱ्याच काय टिप्स आम्ही करतो फॉलो, पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो. बाकीचं जेव्हा आम्ही करू ना तेव्हा घेऊ, कारण आहे ना पहा बोलून म्हणून आणि कुठली गोष्ट अरेंज करून होत नाही. असं करायला घेतलं ना मग तुम्हाला पण शेअर करता येतं आणि दाखवता येतं. पण करतो आम्ही, तर ते बर्फाचं पण लय छान आहे. आणि ते बर्फाचं लय वर्षापासून करते. बर्फाचं आहे, मधाचं आहे, हळदीचं आहे, बरंच काय आहे. तर मग असं दम्मानी करीत जाऊ शेअर. तुम्ही जर म्हणलं तर एकच व्हिडिओ आपण मोठा बनवू की आम्ही. तर आता ही चोळती मस्तपैकी, चेहरा बघा ग्लो करतोय. सगळं बघा डेड स्किन, दिवसभराची डस्ट सगळं निघून जाते याचे. आणि 15 मिनिटं चोळायचं बघा ताईंनो हे. आता टाइम तुमच्याकडे हातावरती जरी केलं नाही तरी पण चालतंय. ही मोठी मोठी साखर आहे, छोट्या साखर जर असेल ना एकदम बारीक साईजची त्याने लय भारी होते. आणि जास्त नाही चोळायचं, नाही तर मग आग पण होती. एकदम लाईट हाताला पण तुम्ही करू शकता. आणि तुम्ही म्हणता मी केलं बाईन मला काही नाही झालं, तर तसं नाही, तुम्हाला दमाने इफेक्ट पडणार आहे. कारण की आम्ही दरवेळेस करतो म्हणून आता एवढं काही चेहऱ्यावरती त्याच्यावरती नाहीये. पण तुमचं जर जास्त काळवणलेली त्वचा असेल किंवा जास्त चेहऱ्यावरती वांग पिंपल जर सगळं जर असेल ना, तर मग तुम्हाला वेळ लागणार आहे, करता इफेक्ट होणार आहे. आणि पिंपल जर असले तर थोडीशी म्हणजे जलन पण होऊ शकते, आग पण होऊ शकते. हे बघा सत्य आहे, लाईट आली. कारण की याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आहे, त्याच्यामुळं थोडीशी आग होऊ शकते. कारण टोमॅटोमध्ये थोडासा आंबटसरपणा असतो ना त्याच्यामुळं. तर काय घाबरायचं नाही, पण कमी फिरवा. पण मग जर जास्त फोड वगैरे चेहऱ्यावरती जर असतील तर, म्हणजे पुरळ्या वगैरे. तर आता हिने फक्त चेहऱ्याला चोळलंय, तुझं झालं माझ्या मानीला चोळ. दुसरं टोमॅटो केला मी आता. तुम्ही संतुरमान म्हणता नाही हिला. आम्ही अशी कुटाने करत असतो, पण एवढ्यात आहे ना टाइम नाही भेटत आम्हाला. बाकीचं काही नाही करायला, काही नाही लय काही. तुम्हाला आम्ही जे करू ते तुम्हाला दाखवू करून. पण असं आहे. मग आता उगच आज आवरलंय आणि घेतलंय करायला. आता किती 5 मिनिटं ठेवती ना? हा, एक 5 मिनिटं ठेवते. आणि मग आणि याचा 100% इफेक्ट आहे बरं का ताईंनो, त्याच्यामुळे आम्ही शेअर करतोय. नाहीतर मग उगच बाबा घेतलं कोणाला लावलं काही झालं ना, असं काही नाहीये. त्याच्यामुळं फक्त मी एवढं म्हणते की ज्यांचं जास्त पुरळ वगैरे येतं त्यांनी थोडंसं फक्त कमी 5 मिनिटं चोळा. ज्यांच्या चेहऱ्यावर काहीच नाही फक्त ग्लो साठी करतात तर त्यांनी 10 मिनिटं 12 मिनिटं केलं तरी चालेल, लय जास्त 15 मिनिटं पण नाही. मी केलं तरी मग चेहरा प्लेन आहे ना त्याच्यामुळं. पण मला फक्त आहे ना रेडनेस पण येतो कधी, असं काही थोडं जास्त दगदग झाली कामाची किंवा मग जास्त असं तब्येत बरी नसली किंवा कधी जास्त झोप झाली, उन्हात किंवा उन्हामध्ये मग ते हे इथं नाकाचं साईड आणि ही अशी डोळ्याच्या एवढी बरोबर साईड लाल होती एकदम. आग वगैरे होत नाही पण थोडासा असा रेडनेस पणा येतो. तर त्याच्यासाठी मी लावत असते की तो रेडनेस पणा तरी बराचसा कमी झाला. नाही तर अगोदर मध्यंतरी खूप यायचा, आता लय प्रमाणात कमी झालेला आहे. हे चुळू पण तरी पण एवढा मला असा टाइम नाही मिळत का रेग्युलरच मी करू. पण चांगले मी म्हणते 15 दिवस झाले असं केलेलं, 15 दिवसाच्या वरती झालेत केलेलं. त्याच्यावर डायरेक्टली बघा आता काम आवरलंय म्हणून घेतलं करायला. आता स्वातीच्या मानेला चोळते मस्तपैकी. हा, तर याच्या व्यतिरिक्त आहे ना आणखी एक जे की मी कंटिन्यू करते बघा, त्याला नाही विसरत मी, जे की मधाचं आहे बघा. घरच्या मधाचं बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये शेअर सुद्धा केलेला आहे. लागलं तर आता मी ज्यावेळेस मधाचा पॅक लावून त्यावेळेस मी नक्की तुमच्याशी शेअर करेल बघा. बाकी दुसऱ्या अशा एक्स्ट्रा काही क्रीम वगैरे नाही. बऱ्याच अशा होम रेमेडीज आहेत की त्या स्किन साठी त्याचा आम्ही वापर करतो. मग सिजनेबल
सीझन वाईज बाबा समजा उन्हाळ्यात कोणतं, हिवाळ्यात कोणतं, पावसाळ्यात कोणतं, असं थोडंसं टिप्स फॉलो करू. पहिली दाखव माझी मान, अरे दाखव. आता हिच्या मानेला पण आहे ना बघा अशा पद्धतीचं आहे ना थोडंसं. स्वातीच्या पण आता नेमकं मी हेच चोळलं असं थोडासा हलकासा बघा हे दिसतोय तुम्हाला, हा काळसरपणा यायला लागलेला आहे. तर हा आता जास्त न व्हावं म्हणून अगोदरच थोडीशी आम्ही काळजी घेत आहोत जेणेकरून हा वाढावा नाही. कारण तिला लास्ट टाइमचा अनुभव आहे प्रेग्नेन्सीमध्ये किती होतंय तिच्या बाबतीत, जास्त मान तिची काळी पडते. ते असं तुमचं जर असेल तर तुम्ही असं रोज जरी केलं 5-10 मिनिटं मसाज कुणाला करायला लावली, अगदी लहान मुलांना किंवा घरात कुणाला पण, तरी पण नाही याचा रिझल्ट लय भारी बरं का ताई. पण फक्त रेग्युलरिटी लय महत्वाची. असं नाही की तुम्ही 1 दिवस करता, 2 दिवस करता, 4 दिवस आणि याला वयोगटाची मर्यादा नाहीये. अगदी 40-45 वर्षाच्या मावशी काकूंनी केलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट सुरकुत्या वगैरे याच्या ज्याने कमी होतात नाही का. आणि म्हणजे याचे साईड इफेक्ट तर काही नाहीच आहे, कारण की हे घरगुती त्याच्यामुळे घाबरायचं त्याचं काहीच कारण नाही. बाकी फक्त रेग्युलर करायचं, रोज करा, रोज करा चांगलं मस्त. तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही रोज करा, आम्हाला नाही भेटत वेळ. अजून का आवरलं येईल म्हणलं बाई, जास्त काळी पडायच्या पण हे तुला करावं लागणार आहे हप्त्यातून 2दा तरी स्वाती, नाही तर जास्त होईल मग परत मागच्या काळात. नाहीतर मग काय नाही व्हायचं. तुम्हाला इथं काय माहिती बाई काय होते. पण आपलं घेतलेलं प्रिकॉशन बरं आहे ना बाबा. जर माहिती असून होतं प्रेग्नेन्सी मध्ये असं तर मग पाळलेलं चांगलंच ना, कधी रिस्क घेण्यापेक्षा. माहिती असून जर तेच खाल्लं तर मग पोट खराब होणारच ना. तर चला त्याच्यानंतर दोघींनी पण, ताईनी पण चेहरा धुतलाय आणि माझं पण मानेचं मी धुवून काढले. तर म्हणलं चला 2-3 चक्रा मारावं आणि मग लगेच पोरांना घेऊन. रुद्र तर झोपलाय, आर्यन आहे जागा आणि ध्रुव आता मी गेल्याशिवाय नाही झोपत, कारण त्याला मी 11 वाजू 12 वाजू 1 वाजू किती वेळ जागले तरी पण त्याला मात्र माझ्या बरोबरीने जागायचं असतं. तर आता बसलाय, तिला म्हणलं 1-2 चक्रा मारून मग जाऊ. तर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंनी म्हणल्या की तुमच्या नवीन हॉटेलचा टूर द्या, नवीन हॉटेलचं दाखवा, तुम्ही दाखवलं नाही. हॉटेलचं काम कुठपर्यंत आलंय दाखवा. तर आता एवढ्यात तर 4-5 दिवसामध्ये होतंय का अजून 10 दिवस लागतात माहित नाही. झाल्याच्या नंतर दाखवणारच आहे. आज चाललं होतं आमचं जायचं सकाळ सकाळी चक्कर मारायला चाललं होतं. हॉटेल म्हणजे काय लई मोठी थिंक नाहीये, एक छोटसच आहे पण छान आहे. एक विलेज लाईफस्टाईल किंवा गावठी म्हणा, जिथं मस्त असं गावठी पद्धतीचं जेवण मिळेल अशा पद्धतीचं आहे. जी नवीन जमीन घेतली तिकडे आहे. अजून आता आज चाललं होतं सकाळी जाऊयात पण आभाळ आलं, आवरलं वगैरे सगळं, लगेच आभाळ आलं. मग म्हटलं पाऊस आला तर आपल्याला फिरता यायचं नाही तिथं मस्त असं म्हणून मग परत पुन्हा कॅन्सल. जाऊ दे आता फायनली झाल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवू. आम्हाला सरप्राईज आणि तुम्हाला सरप्राईज, कारण आम्ही काय अजून बघितलेलं नाही. कारण की जसं सुरुवात झाली ती बघा कामाची त्यावेळेस गेलतो, आता त्याच्यावर बरेच दिवस झाले 2 महिने झाले गेलो नाही. कारण की सकाळी घरचं आवरायची आम्हाला ओढ असती आणि मग संध्याकाळी तर नाहीच होता, अंधार पडल्यावर काय जाणार आहे, त्याच्यामुळं नाही गेलो. तर चला मस्तपैकी मग हा बघू उद्या जर मिळाला वेळ, सकाळी पावसाचं वातावरण नसलं तर मग मारू चक्कर आणि लवकरच होईन त्याचं पण ओपनिंग, तर ते नक्कीच तुमच्याशी शेअर करू. तर त्याच्यावर किंवा अदर तुमच्या दाजींना एक व्हिडिओ बनवायचा आहे, काय मला माहित नाही, पण ते म्हणतात मला एक बनवायचा आहे व्हिडिओ आणि मला ताईंना काहीतरी शेअर करायचंय. तर ते काय करतात काय माहिती, ते रोज म्हणतात आज करू उद्या करू आणि त्या कामाच्या नादात नुसती वडवड धावपळ चाललेली सध्या, त्याच्यामुळं टाइमच नाही, जेव्हा कधी करतील तेव्हा. तर त्यानंतर बघा की गुड न्यूज ऐकल्याच्या नंतर सगळ्या ताईंना इतका आनंद झालाय की अक्षरशः स्वप्न पण पडायला लागलेत रात्रीचे. म्हणजे इतकं तुमचं आणि आमचं नातं एवढं व्हिडिओ मार्फत एवढी छान अशी बॉन्डिंग झालेली आहे ना, की मला असं वाटतंय बऱ्याच ताई व्हिडिओ बघता बघता आमचा दोघींचाच विचार करतात की काय की कसं काय. बऱ्याच ताई म्हणल्या की तुमचा स्वभाव एवढा चांगला आहे की आम्हाला असं वाटतं तुमच्या शेजारी येऊन राहावं, नाही तर तुमच्या घरात येऊन राहावा. तर खरं आम्हाला पण असं वाटतं की अशा छान अशा मैत्रिणी, छान अशी फॅमिली, सगळं काही छान अशा सगळे जवळ जवळ असावात आणि मस्त सगळ्या जणींनी बघा सगळ्या गोष्टी आपण लय भारी एन्जॉय केल्या असत्या. पण चला जे पण आहे ते सगळं छानच आहे. तर मग त्या ताईंना स्वप्न पडलं अक्षरशः की मला मुलगी झाली म्हणून, आणि त्या म्हणत होत्या की देव करो माझं स्वप्न पूर्ण हो. आता तुमच्या एवढ्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्यावर का नाही स्वप्न पूर्ण व्हावा. कारण की मग मला जरी कधी वाटलं असं की नाही बाई काय करणार मुलगा जर झाला तर पण तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या छान अशा कमेंट्स वाचून तुमचे सजेशन, हे नको करू ते नको करू, हे कर ते कर, बऱ्याच ताईंनी जे नाही ते म्हणजे असे सजेशन दिलेत. तर काय करू काय नाही, आता मीच जाळ्यात अडकल्यासारखी झाले. पण ताई मला म्हणत असते जेवढं होईल तेवढं कर ना, जेवढं राहीन तेवढं राहून दे. तर अशा पद्धतीने चला मग हवा मस्त सुटली आज
आज पाऊस नाही, झिमझिम नाही, काय नाही, त्याच्यामुळे वॉकिंग करायला मजा येते. पाऊस जर असला झिमझिम तर मग ते कुठंतरी मग मूड जातो सगळा. मस्त कधी कधी वारं असतं आणि एवढा पाऊस पण असतो, पण आज छान वातावरण आहे मस्त. तर म्हणलं हिला एक चांगल्या मस्त अशा चक्रा मारावं. सकाळी पण करते ती आणि संध्याकाळी पण जेवण झाल्यावर. मग मी सकाळी करत नाही, संध्याकाळीच. पाऊस जर असला तर नाही, पाऊस नसला तर मग बराच वेळ तासभर चालतात गप्पा, वॉकिंग चालते आणि टॉकिंग चालते. मग सकाळी जास्त वेळ झालं ना मग पाय दुखतेत, मग दुपारी लई थकल्यासारखं होतं. त्याच्यामुळे नाही मला वाटतं आता एवढ्या 8 दिवस झाली सर्दी झाली म्हणून बाकीचं मग मेडिटेशन येते काही करत नाही मी, चक्राच मारते. मग जास्त बी झाल्यावर लगेच पाय दुखायला लागते. त्याच्यामुळं मग जसं होईन तसं मला वाटन तेच करते मी, माझं जसं मनाला येईन तसंच करते. कधी वाटलं तर झोपून घेते मग घडीभर सकाळी. असं जर ना वाटलं लई अंग दुखत आहे किंवा काय असं तर अशा पद्धतीने चला आता बरीच तयारी करायची, मला बरेच प्लॅन करायचे डोळे जेवणाचे, बरेचसे असं आहे डोक्यामध्ये, ते बरंच अरेंज. कारण की 1-1.5 महिना अगोदर तरी म्हणजे चांगलं करायचं म्हणल्याच्या नंतर मग अगोदर तर तयारी करावाच लागणार आहे काय 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 गोष्टीची. पण काय होतं माहितीये का, काम झाले जास्त आणि वेळ झालाय कमी, असं झालं. काही वस्तू पण जमा करायला पण वेळ लागतो, कुठून कुठून ऑनलाईन मागवायचं. ताई आपण आहे ना घरीच बनवू बरेचसे डोळ्या जेवणाचे, जे बघ लग्नात रुखोदाचे ते असतात ना बऱ्याचशा वस्तू. मी ज्वेलरी बनवते आणि मी डोळे जेवणाची ज्वेलरी दिन लाईव्हला पण म्हणत होते, व्हिडिओ खाली पण मला असं वाटतं कमेंट होती का नव्हती. तर बघूयात ताई, तुम्ही कोण आहेत ते आम्ही नक्की घेऊ तुमच्याकडनं, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं जर आवडलं ना आम्हाला आम्ही नक्की घेऊ. पण अगोदर आपला अजून ड्रेस कोडच चाललेलं आहे, तर तुम्ही पण सजेस्ट करा काही युनिक, आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय. तर त्याच्यामध्ये काहीतरी अशी वेगळी आयडिया, किंवा आजकाल चालू आहे ते म्हणजे असं एक साईडने ओढणी टाईप, त्याच्यावर राधा किंवा बालकृष्ण असं चालू आहे. पण एक वेगळी थीम काहीतरी करायची. आता 2-3 थीम माझ्या डोक्यामध्ये आहेत, पण ते कितपत आता ते सगळं मिळतंय किंवा नाही मिळालं तर मग हाताने बनवावं लागेल, त्याच्यासाठी सगळं सामान कलेक्ट करावं लागेल. बरोबर बघा, बऱ्याचशा गोष्टी हातानेच बरंच काय 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 बनवतात बघा. बिस्किटाची गाडी, हे ते ट्रेन, काही पण. तुमच्या जर नॉलेज मध्ये असे काही पेज असले की जिथं बेबी शॉवरचं सगळं सामान मिळतं, तर अशा पेजचे मला नक्कीच नाव आहे ना आजच्या व्हिडिओ खाली सजेस्ट करा, जेणेकरून आमच्या म्हणजे आम्हाला उपयोगी ठरणार, किंवा आम्हाला म्हणते म्हणजे आपल्या स्वतःच्या डोळ्या जेवणात उपयोगी ठरणारं जर साहित्य तिथे मिळालं तर नक्की छान राहील. मग वेगळं कलेक्शन काहीतरी. तर तुमच्या कोणाच्या नॉलेज मध्ये असेल अशा प्रकारची काही आयडी, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक पेक्षा इंस्टाग्रामला जास्त पण ट्रस्टेड पाहिजे, नाही तर व्हायचं हे की नुसतंच बघितलंय म्हणून सांगितलं असं नाही की तुम्ही पण घेऊन बघितलेलं असावं असं अपेक्षित आहे. कारण की परत नको काही परत प्रॉब्लेम की सजेस्ट केलं मग आपण करणारे लई येत आजकाल इंस्टाग्राम वरती, सगळीकडे फेसबुक वरती, सगळीकडेच पैसे घेऊन ब्लॉक करणारे लई येतं. आणि का 1-1.5 महिना अजून 1-1.5 ते 2.5 महिने अजून आहेत, पण तयारी करावा लागणार. बाहेर गेले, मी घाबरले ना असं म्हणती. बाहेर गेले का बाहेर होते? बाहेरच येते होतं, दरवाजा मागाशी गेट उघडं ठेवलेले तसंच तरी येईना. तुला काही लाज बीज आहे का नाही? तर मग कारण की ना तयारीमध्ये आम्ही सगळं प्लॅनिंगनी करतोय, कारण की सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचंय त्याच्यामध्ये आणि सगळ्यांची घरं लांब लांब. तर बघू कसं काय 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 होतंय, कारण की एवढे तरी 10 तारखेपर्यंत तरी नाहीच भेटणार ताई आपल्याला टाइम. तिथून पुढं जरा वातावरण जरा कमी होईन, आपलं फ्री होईन, मग बघू आहे का नाही. तर चला हप्त्यातनं 1-2 दिवस जरी पण हे केलं तर मग त्यावेळेस बोलून पण होऊ शकतं. कुठं होते महाराज तुम्ही? कारण की आमचं आता शेवटचं आहे, आता हे एवढं झालं ना की संपलंच म्हणायचं. मग आर्यांचं कवा लग्न व्हायचंय, कवा सुनबाई यायच्या आणि कवा सुनबाईची हौस आम्ही करायचो, ते सगळं पुढचा विषय. आणि तो पण त्याच्यावरती करतोय काय, तो जर बाहेर असला तर बाहेरच सगळी फॅमिली जाईन सगळं काय, ते आता पुढचे सगळे प्रश्न राहिले. तर मग त्याच्यामुळं एवढी हौस करून घ्यायची, काय पता पुढचं जमाना कसा बदलतोय आणि कसं काय होतंय. त्याच्यामुळं चला असो, बघू तुमच्यासोबत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू आम्ही शेअर करणारच आहेत सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला इथे बघायला खूप आवडतात आणि तुम्ही खरंच इंटरेस्ट देऊन व्हिडिओ बघताय, म्हणून आम्हाला पण इंटरेस्ट देऊन व्हिडिओ बनवायला आवडायला लागले बघा. तर चला असो ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंच्या मनपूर्वक आभार मानतो. आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आमच्या बाबतीत किंवा आमच्या दोघींच्या बाबतीत किंवा आमच्या फॅमिलीच्या बाबतीत अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल ते पण आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बाय सगळ्यांना, धन्यवाद.